आपण बघताय महाराष्ट्राची खबर बातमी सुवर्ण जोशी बुलेटिनची सुरुवात आपण पुण्यातल्या एका अत्यंत धक्कादायक बातमीने करणार आहोत। पुणे बलात्काराच्या घटनेने पुन्हा एकदा हादरलेला आहे। पुणे स्टेशन परिसरातून मुलीचं अपहरण करण्यात आलं। रस्त्यावर झोपलेल्या मुलीला उचलून नेलं गेलंय। आई बाजूला असताना या चिमुरडीचं अपहरण करण्यात आलं। ही अल्पवयीन मुलगी आहे, तिचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर बलात्कार करण्यात आला। पोलिसांकडून बलात्कार केलेल्या आरोपींना अटक झालेली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। वैभव, काल परवामध्ये अशाच एका अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराविषयीच्या घटनेनं पुणे हादरलं होतं आणि आपण त्याविषयी अधिक माहिती घेत होतो, अपडेट घेत होतो। त्या सगळ्यांना अटक झाली, 13 जण होती ती, आणि आज पुन्हा एकदा हीच बातमी गणपतीच्या एक दिवस आधी, गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी आपण ऐकतोय। वैभव, सुवर्ण, दुर्दैवी घटना आहे अत्यंत। फुटपाथच्या कडेला राहून उदरनिर्वाह करणारं कुटुंब आहे। त्यांची ही 6 वर्षाची मुलगी होती आणि रात्री रस्त्याच्याच कडेला फुटपाथवर आईच्या शेजारी ही मुलगी झोपलेली होती। मात्र पहाटे कधीतरी यातलाही आरोपी जो आहे तो रिक्षावाला आहे, मांढरे नावाचा, आणि त्यानं आईच्या कुशीतून या मुलीला उचलून नेलं आणि तिला पुणे स्टेशन ते मार्केट यार्ड तो घेऊन गेला आणि तिथे नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला। काही वेळानं जेव्हा आईच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली, मुलगी कुशीमध्ये नाहीये, त्यानंतर तिने शेजारीच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये तातडीनं धाव घेतली आणि पोलिसांनी पुन्हा तपास जो आहे तो सुरू केला लगेच। या सगळ्या प्रकारामध्ये जवळपास 7 ते 8 तासानंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले। तोपर्यंत आरोपीने या मुलीवरती अत्याचार केलेला होता। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सगळ्या ट्रेलमधून त्याचा पूर्ण माग काढला आणि त्यानंतर त्याला तिथे जाऊन अटक केली। या मुलीला ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। नक्की वैभव, एकापाठोपाठ एक अशा घटना पुण्यामध्ये घडतायत, त्यामुळे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे। वैभव, असा सोबत रहा। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। चित्राताई, काय बोलायचं, म्हणजे संतापजनक घटना आहे। पुन्हा मुंबईमध्ये आपण बघतोय एका 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झालाय। नाही हो, माझ्याकडे खरंच शब्दच नाहीये, म्हणजे मी निशब्द झालीये। कालच पुण्यात मी आले होते आणि जी परवाची घटना बघितली ती अतिशय ताजी आहे। जवळपास 13 की 14 लोकांनी त्या 13, 13.5, 14 वर्षाच्या मुलीचे लचके तोडले आणि आज हे 6 वर्षाचं लेकरू, किती भयंकर आहे या सगळ्या गोष्टी, किती मनस्ताप होतो। आणि कालच म्हणजे याच्यामध्ये पुन्हा पोलिसांनी ताबडतोब त्या ठिकाणी ऍक्शन घेत त्या नराधमाला अटक केली आहे। पण ही विकृती थांबणार कधी? म्हणजे हे इतकं भयानक आणि वाढत चाललेलं आहे। कालच माझं पुण्याचे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। मी त्यांना हेच म्हटलं की तुम्ही जी ही शिक्षा करताय, आम्ही जे काही हे सगळं बोलतोय, हे त्या क्लासपर्यंत जातंय का की जिथे या गोष्टी होत आहेत? त्याच्यामुळे मला वाटतं की मागच्याही वेळेला जी 14 वर्षाच्या मुलीवरती जी घटना घडली सामूहिक बलात्काराची, त्याची सुरुवात पण एका रिक्षेवाल्याकडनं झाली होती। अर्थात सगळ्या रिक्षेवाल्यांना मी दोष देणार नाही, काही रिक्षेवाल्यांनी मदतही केलेली आहे। पण मला असं वाटतं की आता या रिक्षा चालक वालक काय संघटना वगैरे आहेत, याच्यामध्ये सुद्धा जनजागृती होणं गरजेचं आहे। कधी कधी रिक्षा परमिटवर चालवायला दिल्या जातात, रिक्षाचा चालक वेगळा असतो, चालवायला दिलेल्या असतात त्या कुठल्या ड्रायव्हरला वगैरे ठेवून। त्याच्यामुळे त्यांना हे कळलं पाहिजे, हे सगळं केलं तर याची शिक्षा होते। कारण जोपर्यंत त्यांच्यामध्ये या गोष्टीची भीती येणार नाही, या गोष्टीचा वचक येणार नाही, तोपर्यंत मला वाटतं की या गोष्टी थांबणार नाहीत। आज माझ्याकडे खरोखर शब्द नाही आहेत। बाप्पा येणार आहे उद्या, म्हणजे बाप्पाला सांगते मी सगळ्यांना सुबुद्धी दे बाबा, आमची रक्षा कर। 6 वर्षाच्या लेकरूला सुद्धा जर कोणी वाचवत नसेल, आईच्या कुशीत ना, म्हणजे आईच्या कुशीत हे लेकरू चित्राताई झोपलेलं होतं, तो रिक्षावाला त्याला घेऊन गेला। या आधी जी घटना घडली होती, 13 जणांनी सामूहिक बलात्कार केला, एकाने अपहरण करून त्या मुलीला आणलं आणि त्यानंतर या 13 जणांनी, ज्याच्यावर तुम्ही पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली होती। अगदी खरं आहे, मला तेच सांगायचंय की ही विकृती प्रचंड वाढत चालली। अगं, ते 14 लोकांमध्ये सुद्धा जी मला माहिती मिळाली, त्याच्यामध्ये 12 जण हे विवाहित होते, त्यांना पोरं बाळ आहेत, काहीच कसं वाटलं नाही। त्या 14 जणांपैकी एकालाही वाटलं नाही की हे करतोय ते चुकीचं आहे। कोणी त्याला थांबवायचा प्रयत्न नाही केला, फोन करून करून लोकांना बोलवलं। म्हणजे हे अजून ती जखम आपली भरली नाहीये आणि आज हे एवढंसं लेकरू, म्हणजे इतकं भयानक आणि इतका मनस्ताप होतो ना की कोण आहेत ही लोक आणि कुठून हे आलेले आहेत। म्हणजे अगदी
लांडग्यांची नावं घेतली हिंस्र शापदांची, तर त्यांना लाज वाटेल, पण यांना लाज वाटत नाही. माणुसकीला अक्षरशः संपलेली माणुसकी की काय असं वाटतंय. पण अर्थात आपण याच्यासाठी इतकं म्हणजे हताश होऊन आपल्याला जमणार नाही. हातात हात घालून काम करावं लागेल. पोलिसांसोबत, सरकारसोबत आम्ही आहोत. विरोधक म्हणून सुद्धा आम्ही आमची या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या विषयावरची जनजागृती करायची. आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. आणि मला असं वाटतंय की या 2 घटनांनंतर आता तरी आपण हे शिकलं पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग रिक्षावाले असतील किंवा आणखी टॅक्सीवाले असतील यांच्यामध्ये सुद्धा जनजागृती व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी ज्या युनियन्स आहेत, रिक्षा चालक मालक संघटना आहेत, त्यांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. नक्की. चित्राताई, धन्यवाद. तुम्ही बोललात याबद्दल. तुम्ही बोलत होता तेव्हा अंगावर अक्षरशः काटा उमटत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत. अंकुशजी, पुण्यामध्ये काय चाललंय? एका पाठोपाठ एक ह्या घटना, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडतायत. ही घटना समोर आली आहे, ती तर एका आईच्या कुशीतनं लेकरू नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय. नाही, निषेधार्ह नक्कीच आजची जी घटना आहे ही नक्कीच निषेधार्ह आहे आणि या बाबतीमध्ये पोलिसांनी तत्काळ कारवाई करायला हवी. आपण म्हणालात ते खरं आहे की वानवडीमध्ये देखील 3-4 दिवसापूर्वी अशी घटना घडली, परंतु पोलिसांनी त्याच्यामध्ये जवळपास 12 आरोपींना त्या ठिकाणी अटक केलेली आहे. मला आता चित्रा वाघांचं मी स्टेटमेंट ऐकत होतो, मला बरं वाटलं की, आणि त्या म्हणतात त्यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे की या अशा घटना जर घडत असतील तर त्याच्यामध्ये राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन अशा घटनांच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे, एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आणि विशेषतः सगळ्याच रिक्षावाल्यांच्या बाबतीमध्ये नाही, परंतु रिक्षा व्यावसायिक असतील किंवा बाकीच्या कॅब ड्रायव्हर्स वगैरे असतील यांच्या बाबतीमध्ये आपल्याला नेमकी आणखी किती काळजी घेता येईल त्याच्या दृष्टीने गृह खात्याने करायला पाहिजे. आजच राज्याचे गृहमंत्री पुण्यामध्ये आहेत. आम्ही देखील त्यांना आज जाऊन भेटून आजची घटना, पाठीमागची घटना याच्या बाबतीमध्ये फास्ट ट्रॅक वरती हे सगळं खटले करून तात्काळ त्याच्यामध्ये आरोपींना कशी शिक्षा होईल जेणेकरून पुढे कोणी अशा घटना घडायला धजवणार नाही. नक्की. अंकुशजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोललात. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्या रुपाली चाकणकर आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, आपल्याला अशा प्रकारच्या घटना घडण्याची कारणं काय आता वाटतायत? असुरक्षित पुण्यामध्ये वातावरण झालेलं आहे का पोलीस इतकं मोठं पुणे वाढलंय त्यामुळे सुरक्षा पुरवायला कमी पडतायत? कारण आज पुन्हा ही अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. रुपालीताई, या 2 दिवसामधली ही दुसरी घटना आहे. परवा घडलेली सामूहिक बलात्काराची घटना, त्याबाबतही मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन आरोपींवरती कडक कारवाई करण्याबाबतची मागणी केली होती. आज देखील ही घटना अगदी सुन्न करणारी आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलींवरती वाढत्या अत्याचाराचं प्रमाण खरंच खूप फार खेदजनक आहे. आपण सातत्याने म्हणतो याच्यात पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतात, पण समाजाची मानसिकता काय, समाज कोणत्या दिशेला भरकटत चाललाय, नात्यांची सुद्धा जाणीव या समाजामध्ये राहिलेली नाहीये. इतक्या लहान मुलीवरती अत्याचार करत असताना क्षणभरही या माणसाच्या मनात काही विचार आला नसेल का? ह्या सगळ्या घटना पाहिल्यानंतर माणसांच्या कळपामध्ये हिंस्र श्वापदे वावरतात ही आता जाणीव कठोर व्हायला लागली आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडण्यामागचं कारण काय? या सगळ्या घटनांमध्ये जेव्हा आरोपीवरचा गुन्हा सिद्ध होतोय, तो दोषी ठरतोय, तेव्हा हे सगळे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालून या आरोपींना कडक कारवाई व्हावी, त्यांच्यावरती जरब बसला पाहिजे, यासाठी निश्चितपणाने प्रशासनाने प्रयत्न केलेच पाहिजेत. गेल्या 2 दिवसापूर्वीच्या घटनेमध्ये सुद्धा राज्याचे गृहमंत्री यांच्याशी मी याबाबत चर्चा केली होती आणि त्याच्यामध्ये आरोपींना निश्चितपणाने शिक्षा तर होणार, त्यांच्यावरती कडक कारवाई होणार, पण एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यापेक्षा घटना घडूच नाही यासाठी आपण काय करायचंय, त्यासाठी आता समाजाने देखील पुढे येणं फार गरजेचं आहे. समाजामधील ही मानसिकता टेचून काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येणं फार गरजेचं आहे. आणि एक गोष्ट मला जाणवती, वयात येणारी असतील किंवा ही तरुणाई असेल, ज्यांना खऱ्या अर्थानं लैंगिक शिक्षण देणं गरजेचं असतानाच मोठ्या प्रमाणात ज्या पॉर्न फिल्म चालतात ते कुठेतरी बंद करणं केंद्र शासनाने केलं पाहिजे आणि ह्याच्यावरती बंदी घालणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. त्यांनी ते काम करावं आणि जलद गतीने करावं असं मला वाटतं. नक्की. रुपालीताई, आभार. आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. पुण्यामधल्या या गंभीर घटनेविषयी आपण बोलत होतो.
पुढची पुण्यामधूनच बातमी आहे. MIDCतील 850 पदांकरता नुकतीच भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र या भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याची चर्चा आहे. कारण या कंपनीचं कंत्राट ॲप्टेक नावाच्या कंपनीला दिलं होतं. मात्र ही कंपनी इलाहाबाद आणि दिल्ली हायकोर्टानं आधीच काळ्या यादीत म्हणजेच ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याचं समोर आलंय. त्यामुळे या काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला भरतीचं कंत्राट देऊन ही भरती केली जात असल्यानं ही भरती रद्द करून MPSCच्या माध्यमातून सरळ सेवा भरती करावी अशी मागणी परीक्षार्थींकडून करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसंदर्भातली ही बातमी आहे. MIDCतील 850 पदांकरता नुकतीच भरती प्रक्रिया घेण्यात आली. या भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कारण या कंपनीचं कंत्राट ॲप्टेक नावाच्या एका कंपनीला दिलं गेलं आणि ही ॲप्टेक कंपनी इलाहाबाद आणि दिल्ली हायकोर्टानं आधीच काळ्या यादीत टाकलेली आहे. मग ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेल्या या कंपनीला कंत्राट दिलं कसं गेलं असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय आणि MPSCच्या माध्यमातून सरळ सेवा भरती करावी अशी मागणी होती आहे. महाआयटीचा घोटाळा असा आहे की यातली एक कंपनी आहे ॲप्टेक नावाची. ही कंपनी ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड आहे. 7 ऑगस्ट 2019ला उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका केसमध्ये एका एक्झाममध्ये यांनी घोटाळे केले. याच्यामधले जे एम्प्लॉईज आहे या घोटाळ्यामध्ये सापडले. 1 दिवसा अगोदर पेपर लीक करण्यात आला. त्या घोटाळ्यामध्ये ही कंपनी सापडली. त्यानंतर अलाहाबाद हायकोर्टनी 2019ला या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं आहे. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2021ला दिल्ली हायकोर्टनी यांना ब्लॅकलिस्ट केलं. 10 लाखाचा दंड ठोठावला आहे. यांनी परीक्षा जी आहे डायरेक्टर ऑफ जनरल ट्रेनिंग DGT याच्या व्हेरियस पोस्टच्या एक्झाम यांनी घेतल्या होत्या. या कंपनीने या एक्झाममध्ये घोटाळे केले आणि त्याच्यानंतर इथं त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं. याच कंपनीला आपल्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे आणि या कंपनीनं आता लेटेस्टमध्ये MIDCची एक्झाम घेतलेली आहे. मग आमचा असा प्रश्न आहे की या कंपनीला नैतिक अधिकार कसा काय ह्या परीक्षा घ्यायचा जी ऑलरेडी ब्लॅकलिस्ट आहे. म्हणजे तुम्ही चोराच्या हातात जी तिजोरी आहे त्याचा चावी देत आहे तर ती कंपनी कशी ऑनेस्टली परीक्षा घेणार. या सगळ्याविषयी अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी. चंद्रकांत, मुळात ब्लॅकलिस्ट असलेल्या एका कंपनीला कंत्राट कसं दिलं जातं किंवा भरती प्रक्रियेसंदर्भात सांगितलं कसं जातं, काय आहे सगळं प्रकरण आहे? सुवर्णा, ही सगळी जबाबदारी महाआयटी हे जे महाराष्ट्र तंत्रज्ञान मंडळ आहे गव्हर्नमेंटचं, म्हणजे खरं तर आपल्याला आठवत असेल फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टल म्हणून जे होतं, जे अशा सरकारी क आणि ड पदाच्या परीक्षा घ्यायचं, त्याच्यावर याच पद्धतीचे आरोप झाले होते. म्हणजे त्या काळात सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, हे सगळे पुढे होते आरोप करायला. नंतर ते महापोर्टल रद्द झालं आणि हे महाआयटी आलं. म्हणजे फक्त कंपनी थोडक्यात हे बदललं, नाव बदललं, महाआयटी हे नाव बदललं आणि कारभार तसंच राहिला. कारभारात कुठलाही फरक पडला नाही दुर्दैवाने. आणि ह्या परीक्षा खरं तर ऑफलाईन घेतल्या गेल्या पाहिजेत आणि त्या विद्यार्थ्यांची मागणी घ्या MPSC मार्फत घ्या. MPSC स्वायत्त बोर्ड आहे, गव्हर्नमेंटचं एफिलेटेड आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला संलग्न आहे आणि ही महाआयटी एक कंपनी आहे. म्हणजे एका अर्थाने सरकारने नेमलेली. ह्या महाआयटी कंपनीचं काम आहे की आपण कुठल्या कंपनीला कंत्राट देतोय, ती कंपनी खरंच तेवढी वर्थवाईल आहे की नाही हे चेक करणं. पण इथं कुठलंही ते चेकिंग झालं नाही, म्हणूनच ब्लॅकलिस्टेड कंपनीला एक कंत्राट दिलं गेलं. ह्या ब्लॅकलिस्टेड कंपनीने सरळ कंपनी लिहून दिलं महाआयटीला की नाही आम्हाला आमच्यावर कुठलेही गुन्हे नाहीत. पण ज्यावेळेस सगळी चौकशी झाली, मुलांनी सगळं शोधून काढलं, तर ही कंपनी 2 राज्यात उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये ब्लॅकलिस्टेड आहे आणि याच्यावर काही घोटाळ्याचे आरोप आहेत. शेवटी खासगी कंपनीला ज्यावेळेस तुम्ही भरती प्रक्रियेचं कंत्राट देता, साहजिक या खासगी कंपनीतले जे कंत्राटी कामगार असतात, नोकरदार असतात, ते पैसे घेऊन घोटाळे करू शकतात, पेपर लीक करू शकतात. ते झालेलं आहे. इथेही तोच आरोप आहे मुलांचा. म्हणून ही परीक्षा रद्द करावी अशी मुलांची मागणी आहे आणि आता सरकारने स्थगित केले. पण आता MIDCची जे 865 पदासाठी जी परीक्षा झाली त्यामध्ये खूप भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे मुलांचा. म्हणून ती परीक्षा रद्द करावी ही मुलांची प्रमुख मागणी आहे. आता याचं खातं आहे त्यांच्याकडे, तर ते या संदर्भात अजून काहीच बोलताना दिसत नाहीत. हेच मुलांचा सगळ्यात मोठा आक्षेप आहे. सरकारचं काही हे कंपनी सिलेक्शन करताना काही होता का, सहभाग होता का, का पाठीशी घातलं जातं? पण मग स्थानिक म्हणजे मंत्र्यांकडनं तर उत्तर येत नाही, पण स्थानिक प्रशासनाकडूनही कुठल्याही प्रकारच्या या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे लक्ष दिलं जात नाहीये. नक्कीच. आता सगळ्या मुलांनी ही सगळी ओरड केल्यानंतर इथून पुढच्या परीक्षा आम्ही ऑफलाईनच घेऊ असं महाआयटी कडून फक्त सांगण्यात आलंय. पण मग यापूर्वी झालेली परीक्षा जी ऑगस्ट मधली 865 पदांसाठी जी MIDCतली, तुला माहिती MIDCतली सगळ्या म्हणजे जवळपास सगळ्या संवर्गातली पदं आहेत.
क आणि ड ची ही अगदी एकदम याला आपण क्रीम पोस्ट म्हणू, याच्यातलं चर्चा अशी आहे बाहेर मार्केटमध्ये की एका पदासाठी 5-5, 5.5 लाखाचा रेट निघला असा आरोप करतात ही मुलं. मग याचं उत्तर सरकार देणार आहे का? चंद्रकांत, आता आपण महाआयटीचे सीईओ प्रसाद कोलते यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांनी बोलायला नकार दिलेला आहे या सगळ्यावर. याच्यावरूनच आपण समजून घेऊ शकतो ना, कारण हे उत्तर द्यायला पुढे का येत नाहीत मग हे अधिकारी? यांनी सिलेक्शन केलं या कंपनीचं. तुम्ही आता म्हणता की आम्ही आता अपटेकला काम देणार नाही इथून पुढे, पण यापूर्वी दिलेल्या कामाचं काय? आणि परीक्षा ऑफलाईन घेणं अपेक्षित असताना ऑनलाईन का घेतली? ऑनलाईन मध्ये अनेक घोटाळे करायला वाव आहे खूप मोठा. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं खरं तर महाआयटी सुद्धा आणि त्या संबंधित मंत्र्यांना सुद्धा द्यावं लागणार आहे, पण त्यांनी दिली गेलेली अजून पण दिली गेलेली नाहीये. चंद्रकांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. महाराष्ट्राची खबरबात मध्ये बातमी नवी मुंबईतून आहे. पोलिसाची हत्या पोलिसांनाच घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. महिला शिपाई शीतल पानसरे हिने कॉन्स्टेबल शिवाजी सानप याच्या हत्येची सुपारी दिली होती. हे दोघेही मुंबईतील नेहरूनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. तिथे या दोघांमध्ये वाद झाला होता. त्या वादाचा बदला घेण्याकरता शीतल पानसरेनं कट रचला. 15 ऑगस्टला शिवाजी सानप यांचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र हा संशयास्पद वाटल्यानं पनवेल पोलिसांनी तपास सुरू ठेवला. पनवेल रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर शिवाजी सानप यांचा मुंबईपासून पाठलाग सुरू असल्याचं समोर आलं. या हत्येसाठी वापरण्यात आलेली नॅनो कार निर्जनस्थळी नेऊन जाळण्यात आली. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी आरोपी शीतल पानसरे, विशाल जाधव आणि गणेश चव्हाण या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मर्डर का केस था ये, जो है एक खून का गुनाह है और इसमें अभी 3 लोगों को उन्होंने अरेस्ट किया है. एक हमारी महिला सिपाही है शीतल पानसरे, शीतल प्रकाश पानसरे, 29 साल की है. ये अभी मुंबई पुलिस में है. पहले ये सानप के साथ में ही वहाँ रहते थे. दोनों नेहरू नगर पुलिस स्टेशन में काम करते थे. लेकिन अभी ये जो शीतल पानसरे है अभी वहाँ पे एलए जो ब्रांच वहाँ का लोकल आर्म्स डिवीज़न है वो इसमें एलए में काम कर रही है अभी. दूसरा जो आरोपी है विशाल जाधव, 18 साल का लड़का, उसको अरेस्ट किया है. तीसरा गणेश चौहान है, तेलंगाना का रहने वाला, इसको अरेस्ट किया. या घडामोडीसह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही क्षणामध्ये पुन्हा भेटूया बाप्पाच्या आगमनाच्या घडामोडी घेऊन. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.